महत्त्वाची बातमी आहे। देवेंद्र फडणवीस यांचं जम्बो मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर येतो। या घडीची मोठी बातमी आहे। भाजप 21 कॅबिनेट आणि 12 राज्यमंत्रीपद, शिवसेना 13 कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 10 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रीपद। जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे। फॉर्म्युला निश्चित झाला आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी, फॉर्म्युला ठरलाय का ठरला नाही का, काय फॉर्म्युला असेल अशा चर्चा होत होत्या। मात्र देवेंद्र फडणवीस 3.0 यांचं जम्बो मंत्रिमंडळ समोर आलंय। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। ही बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात बोलताना नाना पटोलेंना चिमटे काढले त्या संदर्भातले। नाना पटोलेंचे विशेष आभार मानत पटोलेंवर टोलेबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमचे नाना पटोले असा उल्लेख केला आणि यानंतर सभागृहात एकच चर्चा रंगली। आमचे आमचे असा पुनरुच्चार होत गेला। मात्र ते आमचेच आहेत यात काही दुमत नाही, आम्ही राजकीय विरोधक आहोत, पण नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही सभागृहात बोलताना नाना पटोलेंवर जोरदार टोलेबाजी केली। नाना, तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या, तर जनतेने डाव्या बाजूची काळजी घेतली असा टोला शिंदेंनी पटोलेंना लगावला। तसंच अध्यक्षपदासाठी तुम्ही जी जागा रिकामी केली ते तुमचं क्रेडिट आहे। तसंच नाना नाही म्हणत असले तरी आमचं तुमच्यावर प्रेम आहे असा मिश्किल टोलाही शिंदेंनी लगावला। अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे। मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासून तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी, आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही। नाना माझे मित्रच आहे। आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे। राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत। ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा। गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या, त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे। नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली आणि याचा क्रेडिट तुम्हालाच आहे। किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट। नाना आमचे खरे मित्र आहेत। मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या, पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे। राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष